उन्हाळ्यात येणारा मराठी महिना म्हणजे ज्येष्ठ महिना. ज्येष्ठ महिना म्हणजे हिंदू पंचांगातील तिसरा महिना. 2026मध्ये हा महिना खूप खास आहे. अधिक ज्येष्ठ मास म्हणजे पुरुषोत्तम मास पण आहे. आणि ज्येष्ठ महिना तारखा 1 ज्येष्ठपासून 17 मेपासून तर 15 जूनपर्यंत पुरुषोत्तम मास. निज ज्येष्ठ मास 15 जून ते 13 जुलै 2026पर्यंत ज्येष्ठ महिना. ऐन उन्हाळ्यात येणारा महिना. तीव्र उन्हामुळे शरीर मन शुद्धीसाठी उपवास दान याला महत्त्व. दैवी ऊर्जा. ज्येष्ठ पौर्णिमा शुद्धीकरण, समृद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष आहे. पुरुषोत्तम मास. या महिन्यात केलेले पुण्य लाखो पटीने अधिक फळ देते असा विश्वास. भक्तीचा महिना. भौतिक इच्छांपेक्षा आत वळून अध्यात्माकडे जाण्याचा काळ. प्रमुख सण आणि उत्सव. 3 जून संकष्ट चतुर्थी, गणपती बाप्पाचा उपवास. 11 जून परमा एकादशी, विष्णूंना समर्पित. 15 जून ज्येष्ठ अमावस्या, मिथुन संक्रांत, दानधर्मासाठी शुभ तिथी. 25 जून निर्जला एकादशी. सर्व एकादशींमध्ये सर्वात शुभ. पाण्याशिवाय उपवास. वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य मिळते. 27 जून 2026 शनिवार, प्रदोष व्रत, शिवपूजा. विवाहातील अडथळे, मानसिक ताण दूर होतो. 29 जून 2026 ज्येष्ठ महिना, वटपौर्णिमा, सोमवार. दुप्पट शुभ. विष्णू लक्ष्मी पूजा. वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा. कथा आणि ऋषीमुनी कृत माहिती. पुरुषोत्तम मासाची कथा. मलमास म्हणजे अशुद्ध महिना म्हणत, कारण संक्रांत नसते. देवता नाराज झाली आणि भगवान विष्णूंना शरण गेली. विष्णूंनी प्रसन्न होऊन हे नाव पुरुषोत्तम मास असा वर दिला. तेव्हापासून या महिन्यात अधिक आध्यात्मिक प्रयत्नांना हजारपट फळ मिळते. वटपौर्णिमा. सवित्रीने यमराजाकडून आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले. वडाच्या झाडाखाली हे घडले म्हणून विवाहित स्त्रिया वडाची पूजा करतात. निर्जला एकादशी. भीमाला एकही उपवास करणे जमत नव्हते. व्यास ऋषींनी सांगितले की फक्त एक एकादशी निर्जली कर, वर्षभराचे पुण्य मिळेल, म्हणून हिला भीमसेनी एकादशी म्हणतात. ऋषीमुनींचा उपदेश. या महिन्यात आत्मसंयम, फळाचा आहार, ईश्वर उपासना, एकासन, तीर्थयात्रा करावी. 33 देवांची उपासना विशेष फलदायी. विष्णू, कृष्ण, राम, नारायण, दामोदर. एकंदरीत ज्येष्ठ महिना कसा? तापलेला पण आत्म्याला थंडावा देणारा. शरीरासाठी उन्हाळा तीव्र म्हणून निर्जला एकादशीसारखे उपवास शरीर शुद्ध करतात. मनासाठी ज्येष्ठ पौर्णिमा मानसिक स्पष्टता आणि नकारात्मकता दूर करते. आत्म्यासाठी पुरुषोत्तम मास आहे, ज्यामुळे जप, दान, पूजा याला 100 पट पुण्य मिळते. संसारासाठी वटपौर्णिमा पती पत्नीच्या नात्याला बळकटी देते. ज्येष्ठ महिना कमी बोल, जास्त नामस्मरण कर असा आहे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात. आनंदी आनंदगडे म्हणतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिना ऐन उन्हाळ्यात येतो आणि त्याची पौर्णिमा असते. ज्येष्ठ पौर्णिमा शुद्धीकरणासाठी विशेष दैवी ऊर्जा असे घेऊन येते. समृद्धी आणि तुमच्या जीवनातून नकारात्मकता दूर करते. ज्येष्ठ पौर्णिमा येते दिवस विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित. संपत्ती, आध्यात्मिक वाढ आणि मानसिक संपत्तीचे आशीर्वाद. जूनच्या तीव्र उन्हात आम्हाला नेमकी याच गोष्टींची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण जूनच्या कडाक्यात थंड पाणी शोधतो, त्याप्रमाणे ही पौर्णिमा नकारात्मक ऊर्जा दूर करून मानसिक स्पष्टता असे मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला दुहेरी ओळख आहे, तर अनेक प्रदेशांत पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. इतर लोक हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा करतात.
यात विवाहित महिला आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतात. पतीचे दीर्घायुष्य साधारणपणे ते जवळजवळ पडते. गंगा दशहरा, ज्यामुळे उपवासासाठी एक आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध आठवडा असा होतो. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्याशी असलेले नाते. या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी देवी लक्ष्मी यांची पूजा करणे आर्थिक समृद्धी आणि शांती आणते. प्रसिद्धमध्ये पुरीचे जगन्नाथ मंदिर. या दिवशी शीतलीकरण विधीकरण. भगवान स्वतः पवित्र पाण्याने विधीपूर्वक स्नान करण्यासाठी बाहेर येतात. चंद्राची ऊर्जा, मनाला शांती. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि भावना आणि विचार. चंद्राची पूजा करणे. चंद्रपूजा ताण-तणाव कमी करतो, मानसिक शांती देते. भक्तगण मन शांत करण्यासाठी चांदणे करतात आणि मंत्राचा जप करतात. विवाहास खास उत्तम आणि छान वटपौर्णिमा. जरी आपण सावित्री आणि सत्यवान यांची कथा नंतर सांगणार असलो तरी ज्येष्ठ पौर्णिमा, जी इतर प्रदेशांमध्ये वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, हा विवाहित महिलांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त वडाचे झाड का, तर हे झाड शाश्वतते प्रतीक मानले जाते. पवित्र मूर्ती असे मानले जाते की भगवान ब्रह्मा या लोकांच्या मुळामध्ये, भगवान विष्णू पानामध्ये आणि फांद्यांमध्ये, तर भगवान विष्णू खोडात वास करतात. दीर्घायुष्याचे प्रतीक. ज्याप्रमाणे वडाच्या झाडाची जीवनरेखा काळाबरोबर अधिक लांब आणि मजबूत होत जाते, त्याप्रमाणे स्त्रिया प्रार्थना करतात की त्यांचे वैवाहिक जीवनही तसेच टिकून राहावे. वाट पहाटे पुनवेची, कशी अरती सजली ग. वंश परंपरेची परंपरा मी पूजली ग. वंश परंपरेची परंपरा मी जपली ग. माझे नाव सौ प्रमिला रवी ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर. संस्कृती दर्शन 2 चॅनल आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडला कमेंट्समध्ये